Stock Board. Learn, focus, earn. तर आजचा हा आपला व्हिडिओ त्याच्यात आपण जस्ट एक ट्रेड कसा करावा किंवा कसा केला जातो हे एक जनरलाइज बघणार आहोत. तर आत्ता संध्याकाळची वेळ आहे जेव्हा शूट करतो तेव्हा, आणि त्याच्यामुळे क्रूड ऑइल किंवा सिल्वर वगैरे हे जे कमोडिटीचे आयटम आहेत त्याच्यात आपण थोडासा ट्रेड करायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे ट्रेड घेणार नाही आहोत, पण कुठे घेतला जाऊ शकतो हे आपण बघणार आहोत, किंवा कुठलं टॅक्टिक किंवा कुठली स्ट्रॅटेजी वापरायची हे आपण बघणार आहोत. तर आता सगळ्यात आधी सुरुवात करतोय ते म्हणजे सिल्वरपासून. तर सिल्वरच्या बाबतीत बघायचं झालं तर आपल्याला ओव्हरऑल जो आहे हा अप ट्रेंड आहे. म्हणजे इकडून समजा बघायचं झालं एवढंच पिक्चर तर आपल्याला दिसेल की हा जो आहे तो अप ट्रेंडमध्ये, म्हणजे काय तर इकडे मार्केट किंवा हा स्टॉक थोडा कन्सोलिडेशनमध्ये होता आणि त्याच्यानंतर मार्केट किंवा हा स्टॉक वर गेलेला आहे, परत एक थोडीशी रिट्रेसमेंट झाली आहे आणि एक हायर हाय केला आहे आणि त्याच्यानंतर वर आलेला आहे. तर आत्ताचा जो हा प्रकार आहे तो इकडे म्हणजे अप ट्रेंडमध्येच आहे, पण परत अजून रिकव्हरी त्याच्यात स्लो होते असं दिसतंय. त्यामुळे आता वन डेमध्ये तरी म्हणजे किंवा एक बिगर पिक्चर बघायचं झालं तर त्याच्यात हा सिल्वरचा जो चार्ट आहे तो अप ट्रेंडमध्ये आहे असं दिसतंय. आणि आता त्याच्यात डाऊन ट्रेंड येण्याची शक्यता नाकारता येत नाही जेव्हा हा एखादा मोठा किंवा मेजर स्विंग लो आहे तो जेव्हा ब्रेक होईल तेव्हा. तर या केसमध्ये तसा एक मेजर स्विंग लो इकडे आहे आणि हा सुद्धा सध्या प्रोटेक्ट केलेला आहे. त्यामुळे सध्या तरी या पॉईंटच्या खाली जोपर्यंत सिल्वर येत नाही तोपर्यंत तरी बऱ्यापैकी आपलं अप ट्रेंड कंटिन्यू राहणार आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सध्या तरी ही जी मुवमेंट आहे ती वरची आहे, त्यामुळे आपल्याला लो फ्रेमला जावं लागेल. म्हणजे डे टाईम फ्रेमवरून आपण जाणार आहोत ते म्हणजे 5व्या मिनिटाला. तर 5 मिनिटात गेल्यानंतर मला आता इकडे दिसेल ते म्हणजे इथे आपल्याला अप ट्रेंड दिसतोय, म्हणजे एक वर गेलाय आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी फ्लॅट इकडे झालेला दिसतोय. त्याच्यानंतर थोडासा एक ब्रेकआउट आहे आणि ब्रेकआउट झाल्यानंतर इथे आपल्याला थोडंसं एक निगेटिव्ह कॅन्डल आलेली आहे. तर लो टाईम फ्रेमला सुद्धा दिवसभरात समजा बघायचं झालं तर बऱ्यापैकी हा जो सिल्वर आहे तो हायर हाय करत गेलेला आहे आणि बऱ्यापैकी त्याच्यात अप ट्रेंड दिसतोय. तर आता इकडे अप ट्रेंड किंवा जेव्हा आपण म्हणतो की डाऊन ट्रेंड सुरू झाला आहे तो कधी होईल, तर जेव्हा हा स्विंग लो जो आहे तो ब्रेक होईल त्याच्यानंतर सिल्वरला खाली जायचं. म्हणजे सध्या तरी जोपर्यंत इकडे येत नाही सिल्वर तोपर्यंत तरी आपण शॉर्ट सेल करण्याचा विचार करणार नाही आहोत. त्याच्यानंतर आपण विचार करू शकतो, पण तरीसुद्धा आपल्याला थोडेसे लवकरचे संकेत किंवा थोडंसं अर्ली ब्रेकआउट किंवा त्या पद्धतीचं आपल्याला काही मिळत असेल तर आपल्याला छोटी सुद्धा इथे ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. तर आता सध्या तरी हा वर गेलाय आणि इथून तरी खाली यायचे संकेत म्हणजे एक थोडासा इन्व्हर्टेड हॅमर सदृश्य पॅटर्न आणि त्याच्यानंतर एक मोठी लाल कॅन्डल हे आपल्याला दिसतंय. तर ह्याच्यात सध्या आपल्याला एक ट्रेड घ्यायचा झाला तर प्रॉपर एकदम ट्रेड नाही आहे, कारण अप ट्रेंड जरी असला तरीसुद्धा 4-5 सायकल त्याची झालेली आहेत वर जायची आणि कदाचित इथून तो आता खाली जाऊ शकेल असं सध्या चित्र आहे. तर आता इकडे समजा आपल्याला छोटा अगदी ट्रेड घ्यायचा आहे असं आपण ठरवलं तर कसा घेतला जाऊ शकतो हे आपण बघूया. सध्या मी आता ही जी ड्रॉइंग्स आहेत ती सगळी काढून टाकतो. आता इथे आपल्याला एक इंट्राडे ट्रेडर म्हणून एक छोटा एक आपल्याला ट्रेड घ्यायचा असेल तर कसा घेतला जाऊ शकतो. तर ह्याच्यात आपल्याला एक दिसतंय की इकडे वरच्या साईडला थोडी निगेटिव्हिटी आहे आणि एक लाल कॅन्डल आली आहे, त्यामुळे इथे सुद्धा निगेटिव्हिटी आहे. तर इथे आपल्याला समजा शॉर्ट सेल करायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड रेशो निवडायला लागेल आणि हे शॉर्ट पोझिशनचं टूल निवडावं लागेल. तर आता इथे आपल्याला या पॉईंटला समजा एंट्री घेतली तर जिथे एंट्री घेतोय तिथे मी ते टेकवणार आहे आणि स्टॉप लॉस असेल या स्विंग हायच्या वर. म्हणजे त्याच्या पलीकडे गेला तर एनिवे आपण अप ट्रेंडमधूनच थोडी उलटी मूव घेतोय, त्याच्यामुळे तिथून जर आपला कंट्रोल गेला किंवा बायर्सचा कंट्रोल गेला तर मार्केटला वरच जायचं. पण तरीसुद्धा एक एवढी रिस्क किंवा अगदी ह्याच्या लाल कॅन्डलच्या वर जरा रिस्क ठेवून आपण 1:2 हे टार्गेट ठेवू शकतो. ह्याच्यात 1:1.5 ठेवलं तरी सुद्धा चालेल. तर त्याचं काय होतं हे आपण बघू शकतो. आता सध्या टार्गेट म्हणजे स्टॉपलॉसचा जो पार्ट आहे तो मोठा असेल तर टार्गेट सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी कमी येऊ शकतं, म्हणजे तेवढा आपलं प्रॉफिट कंपोनंट कमी होणार. त्यामुळे इथे सेंटरला तुम्हाला दिसेल की रिस्क टू रिवॉर्ड रेशो सध्या आपण किती ठेवला आहे. तर आता सध्या या कॅन्डल्स आहेत त्या वर खाली म्हणजे इतकं पटापट होत नाही आहेत, तरीसुद्धा आपण एक इकडे मांडून ठेवू शकतो की पुढे काय होतंय. इथपर्यंत वगैरे येऊ शकतात आणि अगदी सुरुवातीला आपण 1:1 जरी ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल. तर सध्या आपण इकडे पोझिशन घेतली अशी एक कल्पना करूया आणि हे किंवा 1.5च्या आसपास टार्गेट ठेवायचा विचार करूया. जसं जसं खाली जाईल तसं आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस सुद्धा वापरू शकतो.
म्हणजे सध्या हा इकडे स्टॉप लॉस आहे तो आपण खालच्या बाजूला सुद्धा नेऊ शकतो. तर सध्या आता सिल्वरमध्ये आपण या पॉईंटला पोझिशन घेतली अशी एक कल्पना करूया. आपण काही सध्या तर रिअल ट्रेड करत नाही आहोत, त्यामुळे एक आपण कल्पना केली की इकडे शॉर्ट करणार आहोत आणि इकडे बाय करणार आहोत जर इथे आल्यावर, आणि हा एक आपला स्टॉप लॉस आहे. दुसरीकडे आता हा एक झाला सिल्वरचा सेटअप. क्रूड ऑइलच्या मध्ये काय चाललंय ते आपण बघूया. तर क्रूड ऑइलच्या केसमध्ये बघायचं झालं तर ओव्हरऑल क्रूड ऑइल जे आहे ते डाऊन ट्रेंडमध्ये अगदी इथपासून एक लोअर साईडला तो चाललेला आहे, लोअर हाय करत आलेला आहे आणि एका पॉईंटला आता तो या मेजर सपोर्टच्या इथे स्ट्रगल करतो. म्हणजे ही लाईन समजा इकडे मी एक काढली तर आपल्याला दिसेल की हा जो पट्टा आहे त्या पट्ट्याच्या इथेच तो पटकन येतोय आणि बाउन्स होतोय. पण प्रत्येक वेळेला जेव्हा तो बाउन्स होतोय तेव्हा तो लोअर हाय क्रिएट करतोय. हे थोडंसं ॲडव्हान्स व्हर्जन आहे. तर लोअर हाय क्रिएट करतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला एक कळू शकतं की येणाऱ्या दिवसांमध्ये कदाचित इथून हा पटकन ब्रेकडाऊन होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी ह्याचा एक जो काही दिवसांचा जो ट्रेंड दिसतो या गेल्या काही दिवसांमध्ये, एक दिवसाची एक कॅन्डल आहे, तो कन्सोलिडेशनवालाच आहे. पण मेजर ट्रेंड बघायचा झाला तर डाऊन ट्रेंड आहे. त्यामुळे या ह्याच्यात आपल्याला अगदी इंट्राडे ट्रेड करायचा असेल तर आपल्याला लो लेवलला आधी जावं लागेल. लो लेवलला गेल्यानंतर मला दिसतंय सध्या ते म्हणजे वन डेच्या आत काय चाललंय. तर टोटल बघायचं झालं तर हा आजच्या दिवसामध्ये प्रॉपरली या एवढ्याच ह्याच्यात समजा बघायचं झालं तर अप ट्रेंडमध्ये एवढाच समजा पोर्शन घ्यायचं झाला तर, आणि इकडे समजा प्रॉपर काही ट्रेड आपल्याला मिळत नसेल तर आपण एनिवे ट्रेड करणार नाही. म्हणजे रिअल तर ट्रेड करत नाही आहोत आपण, पण कसा घेतला जाऊ शकतो ह्याचा मी सांगायचा माझा प्रयत्न. तर आता इथे मेनली काय होतं की इकडून तो वर जातोय आणि जसं मी मगाशी म्हणालो की हा एक स्विंग लो केला आहे. तो स्विंग लो समजा ब्रेक करायचा प्रयत्न झाला तर मार्केट दिशा बदलून खाली जाऊ शकतं. तर सध्या हा जो पोर्शन आहे तो एक इनडिसिसिव्ह कॅन्डल किंवा इनडिसिसिव्ह झोन आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे अगदीच आपल्याला समजा कन्फ्युजन असेल तर आपण इथे काही ट्रेड घ्यायचा प्रयत्न करायचा नाही आहे. सध्या मी ही सगळी ड्रॉइंग्स आहेत ती काढून टाकतो. आता तसं म्हणायला गेलं तर या पॉईंटला आपल्याला एक सपोर्ट छोटासा क्रिएट झाला इंटरनल आणि तो ब्रेक करायचा तो प्रयत्न करतोय. तर आता इकडे आपल्याला समजा काही ट्रेड करायचा असेलच तर परत आपण तेच लॉजिक मगाचं लावू शकतो सिल्वरला. तसं थोडंसं प्रवाह विरुद्ध आहे पण तरी सुद्धा छोटा ट्रेड आपल्याला एखादा मिळू शकतो. तो म्हणजे जिथे आपण ट्रेड करणार आहोत इथे आणि स्टॉप लॉस असेल या पॉईंटला स्विंग हायच्या वर आणि इथे आपल्याला 1:2 पर्यंत कदाचित मिळू शकेल. पण इथे परत आपल्याला एक थोडासा सपोर्ट दिसतोय त्यामुळे 1.5 पर्यंत आपल्याला इथे टार्गेट मिळू शकतं. 1:1.5 आपल्याला सेंटरला दिसेल की 1.5 वगैरे कुठे दिसतंय. तर ते आकडे या साईडला आहेत सेंटरला. तर इथे समजा शॉर्ट ऑपॉर्च्युनिटी घेतली आपण तर हे टार्गेट आपल्याला मिळू शकतं. आता सिल्वरमध्ये काय झालंय ते बघूया. सिल्वरमध्ये 5 मिनिटाची कॅन्डल आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी वेळ लागतोय आणि त्याच्यानंतर तो खाली येईल अशी अपेक्षा आहे. तर ह्याला आपण एका मिनिटात सुद्धा कन्वर्ट करून जरा बघू शकतो. पण एका मिनिटात आपल्याला जो चार्ट आहे तो इतका पटकन नीट दिसत नाही किंवा कॅन्डल्स ज्या आहेत त्या पटकन नीट येत नाहीत. म्हणजे थोड्याशा ओबडधोबड दिसतात. त्याच्यामुळे इकडे आपल्याला एक 5 मिनिटाच्या जे चांगली कॅन्डल दिसेल पण एका मिनिटात जरा जास्त डिटेल्स दिसू शकतात. त्यामुळे आपण समजा इकडे शॉर्ट ऑपॉर्च्युनिटी घेतली असती तर सध्या आपण इथे पोहोचलो म्हणजे ओव्हरऑल आपण प्रॉफिटमध्ये आहोत. तर सध्या तो म्हणजे मार्केट काही अगदी असं पडत नाही त्यामुळे तो असं करून अगदी असा वगैरे सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे हे छोटे ट्रेड आहेत. त्यामुळे इंट्राडेमध्ये कसं आपण ट्रेड करू शकतो रिस्क टू रिवॉर्ड वापरून हे सांगायचा माझा प्रयत्न आहे. आता हे तर एनिवे सिल्वर क्रूड ऑइल हे आपल्याकडे चालू राहणार आहेत. आता बिटकॉईनमध्ये मी तरी ट्रेड करत नाही पण बिटकॉईनचे चार्ट बघायला मला मजा येते. त्यामुळे बिटकॉईन म्हणजे लॉजिक तर सगळीकडे सेम आहे. त्यामुळे बिटकॉईनचा चार्ट बघून आपण नुसता एक काही शोधता येते का ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी ती बघूया. तर बिटकॉईनचा आधी वन डे टाइम फ्रेमला जाऊन त्याचा नक्की पॅटर्न कुठला आहे ते बघूया. आणि ह्याच्यात बघायचं झालं तर हा एकतर्फी गेलेला स्टॉक आहे. म्हणजे बिटकॉईन जो आहे एकतर्फी वर गेलाय 96,000च्या आसपास जाऊन सध्या आता थोडासा तो खालच्या बाजूला जातोय. तर या पॉईंटला काय झालंय की जेव्हा हाय त्याने क्रिएट केलाय त्याच्यानंतर पुढचा हाय जेव्हा तो क्रिएट करायला आला तेव्हा त्याच्यात पॉवर नाही आहे. म्हणजे समजा आपण RSI वगैरे जरी लावला तर RSIच्या ह्याच्यात कदाचित इथे आपल्याला डायव्हर्जन्स दिसू शकतो. त्यामुळे सध्या मी एक RSI लावून बघतो की आपल्याला एखादा डायव्हर्जन्स वगैरे दिसतोय का. पण एनिवे
प्राईसच्या बाबतीत आपल्याला बघायला दिसेल की बघायला मिळेल की प्राईसच्या ह्याच्यातच नेहमी लोअर हाय त्याने क्रिएट केलेला आहे. त्यामुळे RSIच्या ह्याच्यात सध्या त्याने लोअर हे दिसणं आवश्यकच आहे. तर आता ह्याच्यात सुद्धा आपल्याला दिसेल इकडे या पॉईंटला की प्राईसने हायर हाय केला आहे आणि RSIने एक मायनर लेवलला डायव्हर्जन्स दाखवलेला आहे. त्यामुळे हे एक इंडिकेशन आहे की इकडून बिटकॉइन जो आहे तो खाली जाऊ शकतो. आता ह्या केसमध्ये आपल्याला समजा जास्त दिवसांसाठी शॉर्ट सेल करता येतं, त्याच्यामुळे इकडे समजा आपण या लेवललाच शॉर्ट सेल करायचं ठरवलं असेल तर शॉर्ट सेलिंग आपली एंट्री इकडे येईल कुठेतरी या पॉईंटला. स्टॉप लॉस या स्विंग हायच्या वर येईल, हा जो स्विंग हाय आहे त्याच्या वर येईल आणि आपण 1:1.5 1:2 पर्यंत सुद्धा त्याला खाली खेचू शकतो. या केसमध्ये आपण ॲक्च्युली 1:3 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो असं वाटतंय. तर 1:2.5 पर्यंत वगैरे आपण जाऊ शकतो, कारण एनिवे मार्केट एकतर्फी वर गेले त्यामुळे ते करेक्ट करायला येणार. पण हा जो पिरियड आहे तो इतका काही सोपा नाही आहे किंवा इतकं लगेच होईल असंही नाही आहे. त्यामुळे हा सुद्धा प्रकार जो आहे तो असं काहीतरी करत सुद्धा मार्केट या पॉईंटला येऊ शकतं. पण हे जे टार्गेट आहे ते बऱ्यापैकी मोठं दिसतं ह्याच्यात. सो हे काही बाय सेल रिकमेंडेशन नाही आहे, कारण एनिवे मी पण क्रूड ऑइलमध्ये ट्रेड करत नाही. पण या पद्धतीने आपण लॉजिक लावू शकतो आणि ह्याच्यात उतरू शकतो. तर आता सिल्वरचं काय झालं मग असं बघूया. तर सिल्वर सध्या परत आपल्या बाईंग रेटच्या आसपास आलेला आहे. तर आता हे जे रेकॉर्डिंग मी करतोय ते 3 तारखेचं करतोय, त्यामुळे त्याचं पुढे काय झालं हे तुम्ही नंतर चार्ट्समध्ये बघू शकता. 3 डिसेंबरच्या चार्ट्समध्ये संध्याकाळचे चार्ट्स आहेत. तर आता बिटकॉइनच्या चार्टमध्ये मी लो लेवलला सुद्धा जाऊन बघू शकतो की काय होतंय 5 मिनिटाच्या चार्टला किंवा 1 मिनिटाच्या चार्टला. आणि 5 मिनिटाच्या ह्याच्यात थोडंसं बघायला गेलं तर हा जो मेजर सपोर्ट इकडे होता म्हणजे या पॉईंटला घेतलेला तो ब्रेक झालेला दिसतोय आणि तिथून त्याने जरा खाली जायला सुरुवात केली. पण हे जे आहे ते आपण इंट्राडेसाठी बघत नव्हतो, थोडंसं आपण लॉंग टर्मसाठी बघत होतो. म्हणजे लॉंग टर्म म्हणजे काही दिवसांसाठी आपण बघत होतो. तर आता ह्याच्यात सुद्धा बघायचं झालं तर हा डाऊन ट्रेंडच सध्या ह्याच्यात चालू आहे लो लेवलला. तर हे आपण सध्या जे बघतोय ते प्राइस ॲक्शनचं आहे आणि इकडून फक्त प्राइस वापरून आपण ट्रेड करायचा आपला प्रयत्न आहे. आता सिल्वर आहे, गोल्ड ते सुद्धा आपण करू शकतो. क्रूड ऑइल बघितलं. एक नॅचरल गॅस पटकन बघून घेऊया की ॲनालिसिस समजा करायचा असेल तर आपण कसा करू शकतो. तर नॅचरल गॅसच्या MCXमध्ये मला जायला लागेल आणि 1 डे टाईम फ्रेममध्ये आधी जावं लागेल. त्याच्यानुसार मला ओव्हरऑल ट्रेंड कळेल की त्याचा काय आहे. तर नॅचरल गॅस ह्याच्यात बघायचं झालं तर अपट्रेंडमध्ये आहे, कारण वरच्या बाजूला गेला आहे आणि एक मोठ्या प्रमाणात इकडे रेझिस्टन्सला त्याने एक आपटला आहे असं दिसतं. म्हणजे प्राईस जी आहे ती इकडे आपटली आहे आणि खाली आली. तर आता या केसमध्ये इकडे ही जी गॅप आहे ती भरलेली दिसते, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे. पण इथे रिजेक्शन आलेलं आहे प्राईसचं आणि इथून तो खाली जातोय असं दिसतंय. त्यामुळे या पॉईंटला सुद्धा जरी अप ट्रेंड असला तरी सुद्धा तुम्हाला काही वेळेचा शॉर्ट टर्मसाठी एक शॉर्ट ट्रेड मिळू शकतो. आता ह्याच्यात आपल्याला एका दिवसापेक्षा कॅरी करता येतं, त्यामुळे आपण ते सुद्धा करू शकतो. आता समजा मला इंट्राडे ह्याच्यात करायचंच असेल तर थोडासा एक निगेटिव्ह साईड आहे असं आपण म्हणू शकतो आणि इंट्राडेमध्ये आधी लो लेवलला मला जाऊन बघायला लागेल की नक्की काय चाललंय. तर आता आजच्या दिवसाची जी सुरुवात आहे ती गॅपडाऊनने झाली आहे. गॅपडाऊनला हे झाल्यानंतर आपण बघू शकतो की प्राईस परत त्या डे हायच्या इथे आली होती, तिथूनच रिजेक्ट झाली आणि नंतर त्याने डे लो जो होता किंवा लोएस्ट पॉईंट होता दिवसाचा तोच ब्रेक केला आहे. त्यामुळे इथून त्याने ब्रेक झाल्यानंतर आपण वरच्या लेवलला बघितलं की त्याला खालीच जायचं होतं म्हणजे हायर टाईम फ्रेमला आणि आत्तासुद्धा आपण बघतोय तर त्याने सपोर्ट ब्रेक केला आहे. सपोर्ट ब्रेक केल्यानंतर त्याने रिटेस्ट केला आहे आणि रिटेस्ट केल्यानंतर तो खाली गेला आहे. त्यामुळे आता या केसमध्ये समजा आपल्याला शॉर्ट सेलिंग करायचं असेल तर आपण या प्रदेशामध्ये इथे शॉर्ट सेलिंग करू शकतो. आता या केसमध्ये त्याचं रिटेस्ट वगैरे झालं आहे, त्यामुळे त्याला तसं वर जायला काही वाव नाही आहे. त्यामुळे इथे एंट्री येईल, जिथे एंट्री येईल तिथे आपल्याला ते पहिलं टूल टेकवायचं आहे. स्टॉप लॉस ह्याच्यात जस्ट वर, कारण इथपर्यंत प्राईस समजा आणलेली त्याच्या वरच जाऊ दिली नाही म्हणजे इथपर्यंत पण येणार नाही अशी अपेक्षा आहे. तर आता ह्याच्यात आपल्याला 1:1, 1:2, 1:3 या हिशोबाने ट्रेड मिळू शकतो. सध्या मी 1:3 आखून ठेवतो आणि ती जी किंमत आहे ती येते साधारण 260च्या आसपास, म्हणजे 5 पॉईंट आपल्याला इथे मिळू शकतात. नॅचरल गॅसच्या नॉर्मल लॉट जो आहे त्याच्यात एका रुपयाला आपल्याला 1250 रुपये मिळतात. त्यामुळे या केसमध्ये आपल्याला
कदाचित 1250 × 5 म्हणजे साधारण 6000च्या आसपास मिळू शकतात. तर आता एका मिनिटात अजून आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये किंवा म्हणजे फाईन डिटेलमध्ये दिसू शकतं. त्यामुळे हे आपलं फायनल टार्गेट इथे आखलेलं आहे. आता 1:3 घ्यावंच असा काही नियम नाही आहे. 1:1ला जरी तुमचं समाधान होत असेल तर बाहेर पडू शकता. तर हे सध्या मी अशी आखून ठेवायची माझी पद्धत आहे की असं काहीसं जाऊ शकतं. इवन क्रूड ऑइलच्या ह्याच्यात बिटकॉईनच्या ह्याच्यात बघायला गेलं तर आपण इकडे या पॉईंटला शॉर्ट सेल केलं आहे आणि खालच्या बाजूला टार्गेट आहे, पण ते इंट्राडेचं नाही आहे, मोठ्या लेवलचं आपण बघितलेलं. त्यामुळे टार्गेट जे आहे ते बऱ्यापैकी मोठं आहे, स्टॉप लॉस पण बऱ्यापैकी मोठा आहे. तर हे झालं नॅचरल गॅस आणि बिटकॉईन. आता पटकन आपण सिल्वर बघू आणि क्रूड ऑइल बघू आणि त्यांचं पुढे काय झालं हे बघू. बाकी तुम्ही व्हिडिओ नंतर बघू शकता की नक्की काय झालं आहे, किंवा एनिवे मी नंतर थोडंसं पॅच करेन त्याचा की व्हिडिओच्या नंतर की पुढे काय झालं होतं आणि त्याचा अपडेट ह्याच्यात व्हिडिओला अटॅच करेन. आता सध्या सिल्वर परत आहे तिथेच आलेला आहे जिथे आपण सुरुवात केली होती. आणि क्रूड ऑइलच्या बाबतीत क्रूड ऑइल लोड होत आहे. क्रूड ऑइलच्या बाबतीत सुद्धा बघायचं झालं तर बऱ्यापैकी एक मोठी कॅन्डल 5 मिनिटाची आलेली आहे आणि आपलं साधारण 1:1 टार्गेट वगैरे व्हायच्या बेतात आहे. तर रनिंग मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी आत्ता शूट करता करताच आपल्याला एक थोडंसं चांगला ट्रेड मिळाला असता. तर एका मिनिटाची टाईम फ्रेम शक्यतो मी या ह्याच्यात वापरत नाही, कारण लिक्विडिटीचा प्रॉब्लेम येतो. पटकन ट्रेड नीट होत नाहीत किंवा ट्रेड नाही झाले तर कॅन्डल नीट बनत नाही. त्यामुळे इथून तो खाली जाईल अशी अपेक्षा. आता या केसमध्ये काय होतं की स्टॉप लॉस जो आहे तो आपण इकडे एवढा लांब ठेवला होता. तर ट्रेलिंग स्टॉप लॉसच्या केसमध्ये आपण जर एवढ्या लेवलला खाली पोचलो असू तर हा ट्रेलिंग स्टॉप लॉस आपण इथे आणून ठेवू शकतो ह्याच्यावर. म्हणजे शक्यतो या पॉईंटच्या वर मार्केट जाणार नाही अशी अपेक्षा असते. त्यामुळे असं आपण ट्रेल करू शकतो हळू. जर आपण व्हिडिओ मी आधी लावला असता तर इथपासून आपण कदाचित खालपर्यंत एवढे उतरून आलो असतो. म्हणजे जरी आपला स्टॉप लॉस हिट झाला असता तरी सुद्धा आपण प्रॉफिटमध्येच असतो. तर लवकरात लवकर आपलं हे जे टार्गेट आहे ते हिट होईल अशी अपेक्षा करूया. सध्या आपण काही असं ॲक्च्युअल ट्रेड करत नाही आहोत, पण एक पेपर ट्रेडिंगच्या सारखं आपण म्हणू शकतो. तर सिल्वरच्या बाबतीत पण लकीली आपल्याला इथे एक रिजेक्शन आलं या पॉईंटला आणि इथून तो खाली जातो. तर कदाचित व्हिडिओ चालू असतानाच आपलं टार्गेट होऊ शकतं, पण व्होलॅटिलिटी कशी आहे त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. तर आता हा जो पट्टा आहे तो 92,146 पासून खाली 91,803 पर्यंत आहे. म्हणजे साधारण 200-250 किंवा 300 पॉईंटचा हा पट्टा आहे. आता इथून कदाचित 4-5 कॅन्डलमध्ये सुद्धा असा हा जाऊ शकतो. तर इथे असं होतं की 1:1 सुद्धा टार्गेट तुम्ही घेऊ शकता. तर 1:1 मध्ये सुद्धा आपण बऱ्यापैकी इथे सेफ राहू शकतो. आता जसं मी मगाशी क्रूड ऑइलला दाखवलं तसं इथे आपण स्टॉप लॉस इकडे होता तो आपण आणून जरा खाली ठेवू शकतो इथेच. म्हणजे आपला स्टॉप लॉसचा कंपोनंट कमी झाला आहे आणि त्याच्यामुळे इफेक्टिव्हली एका पॉईंटला हा स्टॉप लॉस जो आहे तो इथे वगैरे आणून सुद्धा ठेवू शकतो. म्हणजे एनिवे आपण प्रॉफिटमध्ये जरी स्टॉप लॉस हिट झाला तरी सुद्धा. तर आपण सगळ्यात म्हणजे ह्याचं कन्क्लुजन काढायचं झालं तर आपण सुरुवात केली ती म्हणजे डे टाईम फ्रेमने. मोठा एक ट्रेंड आहे तो बघायचा आणि त्याच्यानंतर लोअर टाईम फ्रेमला उतरायचं आणि बघायचं की नक्की काय होत आहे आणि त्याच्या दिशेने आपण ट्रेड घेऊ शकतो. तर आता जर आपण प्रवाह विरुद्ध ट्रेड करत असू, म्हणजे ओव्हरऑल अप ट्रेंड आहे आणि एखादी छोटी शॉर्टची ऑपॉर्च्युनिटी आपण बघतोय, तर आपल्याला थोडंसं एक कॉशियस किंवा थोडंसं सांभाळून राहावं लागेल आणि एक 1:1 किंवा 1:1.5 मध्येच आपण बाहेर पडलो तर जास्त चांगलं होऊ शकतं. तर क्रूड ऑइलसुद्धा थोडंसं रेंगाळलं आहे आणि इथून तो थोडासा टाइमपास करून मग खाली जाऊ शकतो. अर्थात आपण स्टॉप लॉस बऱ्यापैकी इथे आणला आहे, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे. तर आता असं या पद्धतीने होऊ शकतं. तुम्हाला नंतर बघायचं असेल तर 3 डिसेंबरचा डेटा तुम्ही नंतर बघू शकता की पुढे काय झालं की आपलं 91,800चं टार्गेट झालं आहे का नाही झालं, या क्रूड ऑइलचं इकडचं हे जे टार्गेट आहे ते झालं आहे का नाही झालं. तर आता थोडंसं पुढे गेल्यानंतर ऑलमोस्ट आपल्या टार्गेटच्या आसपास तो पोचलेला आहे. 1:2.5 आपल्याला मिळालेलंच आहे, पण कदाचित व्हिडिओ चालू असताना आत्ता तो इथे एखादी डिप मारली तर आपल्या टार्गेटला जाऊ शकेल. पण या पॉईंटला सुद्धा आपण टार्गेट बुक करू शकतो किंवा पार्शियल तरी बुक करू शकतो. जर 2 लॉट असतील तर 1 लॉट वगैरे घेऊन किंवा पूर्णच आपण इथे बाहेर पडू शकतो. सिल्वरच्या बाबतीत सुद्धा बऱ्यापैकी तो खाली आला आहे, त्यामुळे या पॉईंटला
आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड आत्ता इथे कमी का दिसतो, कारण मी जो कंपोनंट होता स्टॉप लॉसचा तोच खाली आणलाय, कारण ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे. तर या पॉईंटला सुद्धा आपण प्रॉफिट बुक करू शकतो. त्यातून स्टॉप लॉस जो आहे तो आपण अगदी इथपर्यंत जरी आणून ठेवला तरी चालू शकेल. म्हणजे आपण अर्थात एवढ्या पोर्शनमध्ये प्रॉफिटला आहोत, कारण आपली एंट्री इकडे होती आणि स्टॉप लॉस जरी हिट झाला तरी सुद्धा आपल्याला निदान एवढे जे पॉईंट्स आहेत ते मिळणार आहेत. तर आपल्याला थोडंसं शांतपणे करायला लागेल सुरुवातीला एका लॉटवर, आणि मेन म्हणजे पेपर ट्रेडिंग केलं तर जास्त बरं होईल. अर्थात जे एक्सपिरियन्स आहेत ते हे रोज कदाचित करत असतीलच ना, म्हणजे अगदी सिल्वर नसेल पण कुठलाही दुसरं इन्स्ट्रुमेंट जगातलं घेतलं तरी सुद्धा लॉजिक सगळ्याचं हेच असणार आहे. त्यामुळे हे एक सांगायचा प्रयत्न आहे सोप्या भाषेत. आता इथे आपल्याला बघू शकतो आपण लो लेवलला की थोडंसं इकडे रिकव्हरी येण्याचा प्रयत्न चालला आहे. त्यामुळे जर आपण इथे बुक केलं नसेल तर बुक करणं कधीही चांगलं असतं, कारण अगदी इथे असं नको व्हायला की टार्गेटच्या जवळ येऊन नियर मिस झालेलं आहे आणि आपण थोडक्यासाठी टार्गेटला हुकलोय. त्यामुळे ह्याच्यात सांगायचा एक अजून मुद्दा म्हणजे कुठलंही टार्गेट परफेक्ट नसतं. म्हणजे 1:2.9 किंवा 1:3 मी घेतलंय म्हणजे माझ्या इथेच ते प्रॉफिट किंवा त्या प्राईजला मार्केट गेलंच पाहिजे असा काही नियम नाही आहे, कारण मार्केट आपल्यासाठी चालत नाही आहे. त्यामुळे मार्केटनुसार आपल्याला थोडंसं बदलावं लागेल. त्यामुळे या पॉईंटला समजा 2 लॉट घेतले असतील तर निदान 1 लॉट घेऊन म्हणजे बाय करून आपण पोझिशन एक्झिट केली पाहिजे आणि स्टॉप लॉस आपण या पॉईंटला वगैरे आणून ठेवू शकतो. म्हणजे तिथून समजा तो वर गेलाच तर एका लॉटचे आपण प्रॉफिट बुक केलंच आहे आणि एका लॉटचं आपण या पॉईंटला म्हणजे एवढे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला मिळतात अशा ह्याच्यात. तर आपण बऱ्यापैकी विन विन सिच्युएशनला राहू शकतो. तर हे झालं सिल्वर आणि क्रूड ऑइलचं. बिटकॉईनचं पण मी थोडंसं दाखवलं, पण बिटकॉईनमध्ये मी स्वतः ट्रेड करत नसल्यामुळे त्याचं ओव्हरऑल लॉजिक फक्त सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर ही एक काही स्ट्रॅटेजी आपण प्राइस ॲक्शनची वापरू शकतो. सिम्पल दिशा ठरवायची, मार्केटची दिशा बघायची आणि लो लेवलला काय चाललंय हे ठरवायचं. तर हा संध्याकाळचा एक व्हिडिओ मुद्दाम कमोडिटीच्या वेळेत थोडंसं वेगळं काहीतरी रोजच्या आपल्या नॉर्मल स्टॉक आणि बँक निफ्टीच्या याच्यातून. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन भागात. Stock Board. Learn, focus, earn.